नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील 24 तासात राज्यामध्ये कसं हवामान राहण्याची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये उन्हाचा चटका पुढील 24 तासामध्ये आपल्याला वाढताना दिसणार आहे, तसंच येणाऱ्या 6 तारखेपासून राज्यातील कोणत्या भागामध्ये पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे, कोणत्या भागामध्ये गारपिटी होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे, या संदर्भात आपण सविस्तरपणे बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. जर आपण सध्याच्या काळातली आपल्या देशातली हवामान प्रणाली बघितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दरम्यान दक्षिण हरियाणाच्या भागावर दरम्यान या भागावर बनलेला आहे. तसंच आपण आपल्या राज्यावर पाहू शकतात, सकाळपासून तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. एक ट्रफ बनलेली आहे नॉर्थ साऊथ ट्रफ दरम्यान वेस्ट बेंगॉलपासून झारखंडच्या मधात हे ट्रफ इथे आपल्याला दिसत आहे. तसंच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे आसामच्या भागावर बनलेला आहे. येणाऱ्या 2 तारखेला हिमालयाच्या भागावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे. दरम्यान हा अफगाणिस्तान आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सध्या बनलेला आहे. एक आणखी वेस्टर्न डिस्टर्बन्स आपल्याला येणाऱ्या 5 तारखेला हिमालयाच्या भागाला प्रभावित करताना दिसणार आहे. इकडे मराठवाड्यापासून तर कर्नाटक आणि तमिळनाडूच्या भागापर्यंत एक ट्रफ बनलेली आहे. या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली सध्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत. जर आपण येणाऱ्या 6 तारखेचा विंडीचा डेटा मॉडेल बघितला तर आपल्याला इथे दिसत आहे. येणाऱ्या 6 तारखेची जर आपण स्थिती बघितली तर येणाऱ्या 6 तारखेला राज्यामध्ये पाऊस आपल्याला दिसत आहे का, या संदर्भात जर मी तुम्हाला अपडेट दिला तर विंडीचा डेटा मॉडेलचा जर आपण बघितला तर यामध्ये आपल्याला विंडीचा डेटा मॉडेल येणाऱ्या 6 तारखेला पाऊस हे काही फारसा आपल्या राज्यामध्ये प्रभाव टाकताना दिसत नाही आहे, असं हा GFX वेदर मॉडेल विंडीचा म्हणत आहे आपल्याला. आणि असं इथे आपल्याला दिसत आहे परिस्थिती राज्यामध्ये सध्या वाऱ्याचा वेग हा उत्तर पश्चिम दिशेनं वाढताना आपल्याला दिसत आहे. आणि काहीसा राज्यामध्ये वारा हा बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या आसपासच्या भागामधून सुद्धा आपल्याला येताना इथून दिसत आहे. तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या 7 तारखेवर जर आपण आपलं बघितलं डेटा मॉडेल तर येणार 7 तारखेला सुद्धा राज्यामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता विंडीचा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. जर आपण क्लाउड कन्फिगरेशन बघितलं तर आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण 7 तारखेला तयार होण्याची शक्यता इथून डाट आपल्याला दिसत आहे. आणि 7 तारखेला संध्याकाळपर्यंत आपल्याला दुपारनंतर आपल्याला तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत राज्यामध्ये पावसाला सुरुवात होताना दिसू शकते. तर येणाऱ्या 6 आणि 7 तारखेपासून राज्यामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होताना इथून दिसत आहे. आणि 8 तारखेला पण राज्यामध्ये आपल्याला पाऊस हा जबरदस्त पाहायला भेटू शकते. राज्यामध्ये आपण पाहू शकता पावसासाठी अनुकूल वातावरण इथून तयार होऊ शकते. आणि येणाऱ्या 6-7 तारखेपासून राज्यामध्ये काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसू शकते. 6 तारखेला राज्यात पावसाचा जोर काहीसा आपल्याला कमी दिसणार आहे, पण जसं जसं आपण समोर वाढू तसं राज्यामध्ये गारपिटीची दाट शक्यता इथून आपल्याला दिसत आहे. जर आपण समोर वाढलं आणि आणखी बघितलं तर समोर पण आपल्याला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये दिसत आहे. 9 तारखेला सुद्धा राज्यामध्ये काहीसा भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये सुद्धा आपल्याला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 6 तारखेपासून पाऊस होण्याची शक्यता इथे दिसत आहे. गारपिटीसोबत काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत या भागामध्ये दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे. यामध्ये सातारापासून सोलापूरपर्यंत, नांदेडपासून तर इकडे नागपूर, भंडारा, गोंदियापर्यंत या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, नांदेड, नाशिक या भागातही आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. समोर वाढलं आणि बघितलं आपण तर 7 तारखेला राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. गारपिटीची दाट शक्यता आहे. चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये गारपिटीची दाट शक्यता इथून दिसत आहे. नांदेडच्या भागातील गारपिटीची दाट शक्यता आहे. परभणी, हिंगोलीच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस, विजेच्या कडकडाटासोबत 1-2 ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. तर एकंदरीतच राज्यामध्ये एक अनुकूल परिस्थिती आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये तयार होताना दिसणार आहे. आणि 6 तारखेपर्यंत राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे.
सध्या 8 तारखेला राज्यामध्ये आपल्याला डेटा मॉडेल दाखवत आहे की पाऊस येणार आहे. 8 तारखेला सुद्धा राज्यामध्ये गारपिटीसोबत वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे. जबरदस्त पावसाचं वातावरण राज्यामध्ये येणाऱ्या 6 तारखेपासून अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे. पुढील 24 तासासाठी संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं असणार आहे. कोणत्याही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही असणार आहे. तसंच येणाऱ्या 6 तारखेपासून राज्यामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे. अशी शक्यता इकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील उत्तर भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागामध्ये असणार आहे. या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत येणाऱ्या 6 तारखेला पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे आणि हळूहळू हा पाऊस विदर्भातील दक्षिण भागात सुद्धा पाहायला भेटणार आहे, उत्तर भागात सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि पूर्वी भागात सुद्धा आपल्याला याचा प्रभाव पाहायला भेटणार आहे. तर एकंदरीतच या गारपिटीमुळे आपला नुकसान होण्याची शक्यता इथून दिसत आहे आपल्याला. तर नक्कीच शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये जसा पाऊस येणार आहे तर याची आतापासूनच दक्षता घ्यावी. तसंच आता येणाऱ्या दिवसामध्ये पुढील 4 दिवस विदर्भात जबरदस्त तापमानात आपल्याला वाढ दिसणार आहे. येणाऱ्या 4 दिवसात आपल्याला विदर्भात 43-44 डिग्रीपर्यंत तापमान पाहायला भेटणार आहे. आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.